हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय युट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. एक छान छोटासा एक ग्रॅटिट्यूड व्हिडिओ पण पोस्ट केला आहे आणि आज द मोस्ट अवेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा तो म्हणजे माझी फॅट लॉस जर्नी. खरं तर खूप सारे डीएम्स आलेत आणि Instagramवर जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर जेव्हा मी रील्स अपलोड केल्या होत्या प्रचंड त्याच्याबद्दल डीएम्स आले. सायन्स बेस्ड फिटनेस क्लबला सुद्धा बऱ्याच लोकांनी डीएम करून विचारलं की आम्हाला सुद्धा जॉईन करायचं आहे फॅट लॉस जर्नीसाठी किंवा वेट लॉस जर्नीसाठी, वेट गेन जर्नीसाठी. तर कमाल रिस्पॉन्स मिळाला. मी युट्यूबवर पण व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्स अपलोड केले होते, पण मला असं वाटलं की छान एक मोठा व्हिडिओ आपण पोस्ट करूया ज्याच्यामध्ये आपण याबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगू शकतो. तर आता मला माहित नाही हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे, कारण याला काही स्क्रिप्ट नाहीये, याला काही ठरवलेलं नाहीये. मी जस्ट माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आय होप माझ्यासारख्याच समस्या बऱ्याच मुलींना असतील. पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड हे आजकाल सर्रास बघायला मिळतं. म्हणजे 10 पैकी जवळजवळ 6 ते 7 मुलींना हे आजकाल डायग्नोसिस होते, कारण हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, डिसीजेस आहेत किंवा आपण डिसऑर्डर्स आहेत असं म्हणू शकतो. डिसीजेस नाही पण डिसऑर्डर्स किंवा काय म्हणू शकतो, लाईफस्टाईल आपली आज इतकी बदलली आहे की त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये डायग्नोसिस होत आहेत. तर 2024 मध्ये अराउंड ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे गणपतीच्या अगदीच आधी 15-20 दिवस आधी मला पीसीओडी डायग्नोसिस झाला. आता त्याच्या आधी माझं कधीच वेट गेन झालं नव्हतं किंवा पहिल्यापासून लहानपणापासून आतापर्यंत माझी शरीरयष्टीच अशी आहे की बऱ्यापैकी मी असंच बारीकच आहे. कधीच वेट गेन असं 48-47च्या वर गेलं नाहीये. त्याच्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट की मी लहानपणापासून योगा किंवा काही ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची किंवा अगदीच योगा नाही कधी जमलं तर मग चालणं वगैरे. बिकॉज लग्नाच्या आधी मी जेव्हा नेरूळला राहायचे त्यामुळे ते एक असायचं की स्टेशनला उतरून घरी जाईपर्यंत एक 20-30 मिनिटाचा वॉक असायचं. तर त्याच्यामुळे ते एक रुटीन होतं. सो इन जनरल आपण पीसीओडी झाला की आपल्याला पीसीओडी जर होत असेल किंवा त्याचे काही सिम्पटम्स दिसत असेल तर सगळ्यात आधी वेट गेन झालेलं दिसतं, जाणवतं आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या सगळ्या ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करतो. तर माझ्या बाबतीत ते फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला माहित नाही, पण वेट गेन झालं नाही यात सच की पटकन असं वेट गेन झालंय आणि मग कळेल की खूप काहीतरी 60-70 किलोच वजन झालं आणि खूप वजन झालंय आणि त्याच्यामुळे डायग्नोसिस झालंय. तर त्याच्यामुळे ते झालं नाही. दुसरी गोष्ट माझं खाणं बऱ्यापैकी म्हणजे अर्थात व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि मोस्टली घरचं खाणं. बरं बाहेरचं खाल्लं तरी वडापाव म्हणा किंवा समोसा किंवा अशाच इंडियन इंडियन फास्ट फूड मोस्टली पिझ्झा म्हणा किंवा आईस्क्रीम्स म्हणा वगैरे असं कधी मी खात नाहीये. त्याच्यामुळे तो फूड चॉईस पण बऱ्यापैकी नॉर्मल असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी असल्यामुळे खूप वजन माझं वाढलं नसल्यामुळे मला ते पटकन डायग्नोसिस झालं नाही. पण ज्यावेळेला पिरियड्स खूप फ्लक्च्युएट झाले तर त्यावेळेस मी ठरवलं की नाही आपण एकदा गायनेकला जाऊन भेटलं पाहिजे. सगळ्या ब्लड टेस्ट झाल्या, प्रेग्नन्सी टेस्ट वगैरे ज्या नॉर्मली पिरियड्स डिले झाल्यानंतर होतात. पण त्यानंतर जेव्हा मग त्यांनी सांगितलं आपण सोनोग्राफी करून बघूयात आणि आपण टेस्ट करणं गरजेचं आहे. पीसीओडीचे सिम्पटम्स वाटतात. सो पीसीओडीसाठी सॉरी नॉट फॉर पीसीओडी पण एक सोनोग्राफी केल्यानंतर कळलं की हे पीसीओडी आहे आणि हे लीन पीसीओडी आपण म्हणू शकतो की ज्याच्यात पटकन सिम्पटम्स असे विजिबल नाही झालेत अपार्ट फ्रॉम पिरियड्स डिले. आणि त्यानंतर मग ज्या पद्धतीने आम्हाला त्या डॉक्टरने घाबरवलं होतं, बापरे मला अजूनही आठवतंय. क्लिनिकमधून घरी येईपर्यंत जे आम्ही घाबरलो होतो, मी आणि प्रथमेश दोघंही गेलो होतो की अरे बापरे ह्यांनी एवढं घाबरवलंय आता काय वगैरे. गोळ्या सुरू होत्या. 2-3 महिने त्या गोळ्या सुरू होत्या. पण नंतर त्यांनी सांगितलं की ह्या जोपर्यंत गोळ्या घेताय तोपर्यंत पिरियड्स रेग्युलर राहणार आहेत. पण गोळ्या एकदा थांबवल्यात की परत ते डिले होणार आहेत. सो तुम्हाला तुमची लाईफस्टाईल फिक्स करणं गरजेचं आहे. तर मग काही लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून बघा. मग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो. तिकडची पथ्य खूप हेक्टिक होती. म्हणजे त्यांनी सुद्धा छान डाएट लिहून दिलं होतं. पण ते असं डाएट होतं जे प्रॅक्टिकल किंवा सस्टेन होणारं नव्हतं. म्हणजे निदान मी तरी ते तसं फॉलो करू शकणार नव्हते डे टू डे लाईफमध्ये. ज्याच्यात 8 दिवस फक्त उकडलेले मूगच खा वगैरे वगैरे असं. ते 8च दिवस आणि ते 8व्या दिवशीच बंद पडलं. सो असं काहीतरी हवं होतं की जे मी दररोज फॉलो करेन. फक्त 1 महिना 2 महिना नाही तर दररोज माझी ती लाईफस्टाईल बनेल. तर हे सगळं मागच्या वर्षीपर्यंत गेलं आणि त्याच्यानंतर अगदी 11 गोळ्या वगैरे त्यांनी दिल्या होत्या आयुर्वेदिक. त्या माहिती ना छोट्या गोळ्या असतात. सो 11 वेगवेगळ्या गोळ्या. मग सकाळच्या वेगळ्या, संध्याकाळच्या वेगळ्या आणि एका पॉइंट नंतर म्हणलं की बास, हे फेकून देऊया. मी जगातली एकटी नाही की जिला पीसीओडी झालाय किंवा मला एकटीलाच ते सिम्पटम्स नाहीये. तर जे होईल ते होईल. आपण आपलं नॉर्मल जे योगा आहे किंवा आपलं जे रेग्युलर डाएट आहे
ते फॉलो करूयात आणि जे होईल ते होईल. आता मला ह्याच्यावरती काहीच ट्रीटमेंट करायची नाही, सगळे मी होप सोडले होते. कट्टू आला 2026 आणि 2026 मध्ये बऱ्याच वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन झाले. तर ज्यावेळेला मी ट्रान्सफॉर्मेशन 2026 सुरू केलं आणि जेव्हा मी एक गोष्ट मला लक्षात आली की 6 पासून ते 86 वयोगटातल्या वेगवेगळ्या लोकांना मी भेटले, त्यांच्यासोबत सेशन्स घेतले, त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस बघितले सेशन्स नंतर. आणि तेव्हा मला असं रिअलाइज झालं की जेव्हा आपण लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन करतो तर सगळ्यात आधी आपण आपलं ट्रान्सफॉर्मेशन, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे. आणि सुदैवाने मला माझ्या पहिल्या जॉब नंतर, म्हणजे एक जॉब सोडल्यानंतर दुसरा जॉब जॉईन करण्याच्या मध्ये 1 ते 1.5 महिन्याचं अंतर होतं आणि मला असं वाटलं की हा गोल्डन पिरियड आहे, हा आपण युटिलाइज केला पाहिजे. सायन्स बेस्ड फिटनेस क्लबचे मी खूप आधी व्हिडिओज, रील्स इन्स्टॉल बघितले होते, कारण ते बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. खूप सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी त्यांच्याकडे ट्रान्सफॉर्मेशन्स केले आहेत आणि खूप सक्सेसफुली केले आहेत. तर त्याच्यामुळे माझं असं झालं की आपण बघूयात हे जॉईन करून आणि शिस्तबद्ध जरा डाएट पण आपण छान फॉलो करू शकतो आणि एक तर आपल्याला वेळ आहे. आपल्याला धावपळ नाही की बाबा जॉबला पण जायचंय किंवा मग हे पण करायचंय, ते करायचंय. पूर्ण व्यवस्थित मला माझ्या हेल्थवर फोकस करता येईल. सो मी मग सायन्स बेस्ड फिटनेस क्लब जॉईन केलं आणि त्याच्यानंतर मग ही सगळी जर्नी सुरू झाली टुवर्ड्स फिटनेस, की म्हणजे जो एक सिरियसनेस असतो किंवा पहिलं पाऊल फिटनेसकडे घेण्याचं. त्याच्यानंतर एनरोलमेंट केल्यानंतर मग 5 जणांचा एक ग्रुप केला, ज्याच्यात सागर सर जे स्वतः फाउंडर आहेत, स्वतः ट्रेनर सुद्धा आहेत. तर सागर सर स्वतः असतात, त्यांची वाईफ अश्विनी मॅम ज्या स्वतः न्यूट्रिशनिस्ट आहेत, ज्या सगळं डाएट डिझाइन करतात. ट्रेनर्स असतात किंवा डाएटचा फॉलोअप घेणारे लोक असतात, सोशल मीडिया हँडल करण्याचे 5-6 लोकांची छान टीम असते. आणि सुरुवातीला मला आधी 1 दिवसाचं बटर मिल्क फास्टिंग सजेस्ट केलं होतं. बटर मिल्क फास्टिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून 1 महिन्याचं डाएट दिलं. ते इतकं सस्टेनेबल होतं की माझं असं झालं की अच्छा हे डाएट आहे, तर आपण रोज खातो, पण काही गोष्टी अर्थात कमी करायच्या होत्या. जसे मी आधी म्हणाले की मी फार असं काही फास्ट फूड किंवा रोज मला बाहेरचंच पाहिजे, मला आईस्क्रीमच पाहिजे, पिझ्झाच पाहिजे, असं काही नाही. माझ्या आणि ऑलमोस्ट प्रथमेशच्या फूड चॉईसेस सेम आहेत. तर तसं नव्हतं. पण जरी आपण म्हटलं ना की मी घरगुती खाते, पण मी घरी जर का 4 वेळा चहा बनवून पीत असेल किंवा मी घरी बसून जर का बिस्किट खात असेल, तर ते अनहेल्दीच आहे ना. म्हणजे तिथे घरी खाण्याचा किंवा बाहेर खाण्याचा संबंध नाहीये. ते जे फूड खातोय ते अनहेल्दी आहे. अनहेल्दी आणि ते अयोग्य आहे आणि अवेळी आहे. सो त्याच्यामुळे असं झालं की ओके, आपल्याला डाएटबद्दल खूप मेहनत घ्यावी नाही लागणार. काही-काही गोष्टी फक्त कट डाउन करायच्यात आणि देन फॉलोड बाय मग आपण हे सगळं व्यवस्थित फॉलो करू शकतो. सो ही डाएटची जर्नी कशी होती? तर सगळ्यात आधी मी सांगणार आहे माझं डाएट कसं होतं, काय-काय होतं. महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या 5-6 ज्या ॲब्सोल्युटली बंद करायच्या होत्या. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर. कारण माझा जो फिटनेस गोल होता हा फॅट लॉस होता. माझं वजन असं काही एक्स्ट्रीम 60-70 किलो झालेलं नव्हतं. वजन होतं 53 किलो. 53 की 52.90 आपण 53 पकडूयात. सो त्याच्यामुळे माझं असं होतं की मला काही वजन खूप कमी करायचं असं नाहीये, पण जे फॅट आहे म्हणजे फेस स्वेल दिसत होता किंवा प्रिव्हियस व्हिडिओज किंवा प्रिव्हियस रील बघा तुम्ही 2 महिने आधीच्या, तुम्हालाच कळेल की असा-असा गुबगुबीत चेहरा दिसायचा किंवा फॅट दिसून यायचं चेहऱ्यावर वगैरे. तर मी सांगितलं की माझा हा गोल आहे. मला काही वजन कमी करणं वगैरे असं काही नाहीये. मी म्हणले ठीक आहे, आपण फॅट लॉस सुरू करूयात. मग त्याच्यामध्ये सकाळी उठल्या-उठल्या जिऱ्याचं पाणी असायचं गरम करून, ते 1 ग्लास प्यायचं. त्याच्यानंतर ब्लॅक कॉफी, मग मूग चिला, त्याच्यानंतर इन बिटवीन लिंबू सरबत असायचं. मग दुपारचं जेवण आणि हे सगळं जे काही होतं, त्याच्यात कुठेही असं फॅन्सी काही दिलं नव्हतं. म्हणजे भाकरी, भाजी तर मी दररोज खातेच. कोशिंबीर जेवणात असतेच, ताक किंवा दही असतंच. त्याच्यामुळे तेच होतं. फक्त ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात कसं खायचं एवढंच सांगितलं होतं. दॅट्स इट. साखर, मैदा पूर्णपणे बंद. बिस्किट्स, चहा बिस्किटचं जे ॲडिक्शन होतं ते बंद झालं. सो त्या गोष्टी बंद केल्या होत्या. तेल बंद होतं, तुपातलं जेवण होतं, तुपात भाज्या बनवायच्या होत्या. सो ते होतं आणि सरप्रायझिंगली मला जेव्हा डाएट प्लॅन आला, तर त्याच्यात फॅट लॉस जर्नीवर असून सुद्धा दिवसभरातून 6 ते 7 चमचे मी तूप खात होते. मूग चिलावर तूप, गरम पाण्यातून तूप वगैरे असं. सो मला आधी वाटलं की ह्यांनी चुकीचं वगैरे दिलंय का आपल्याला डाएट लिहून? पण अर्थात सायन्स बेस्ड फिटनेस आहे. काहीतरी सायंटिफिक त्याला कारण असणार म्हणून तुपाचा समावेश माझ्या डाएटमध्ये केला होता आणि ब्रिलियंट वर्क झालं. आता मला मेन त्रास जो होता ब्लोटिंग होतं, चेहरा स्वेल होता, वॉटर रिटेन्शन होतं आणि मला असं वाटत होतं की माझं वजन वाढलंय, पण ते ॲक्चुअली फॅट होतं. डाएट सुरू केल्याच्या 3ऱ्या दिवसापासून माझं ब्लोटिंग 0 म्हणजे आज तागायत ते नाहीये. वॉटर रिटेन्शन कमी झालं आणि 3ऱ्या दिवशी ना लगेच तो व्हिजिबल डिफरन्स दिसायला लागला. म्हणजे फेस जो असा फुललेला होता तो श्रिंक झाला
आणि विजिबल डिफरन्स दिसायला लागला. बरं त्या 3 दिवसामध्ये अजिबात वर्कआउट केलं नव्हतं. आधीचे 4-5 दिवस फक्त डाएट सुरू होतं. बॉडीला डाएटची सवय लावत होते आणि त्यानंतर मग माझं वर्कआउट सुरू झालं. वर्कआउट्समध्ये पण आता हे झालं डाएटच्या बाबतीत. अर्थात मी सगळं कट टू कट डाएट सांगत नाहीये, कारण की ही चूक मी सुद्धा केली आहे डाएटच्या बाबतीत. बऱ्याचदा काय करतो आपण सोशल मीडियावरती एखादी रील बघतो किंवा रँडम YouTubeवर ब्लॉग्स बघतो. सेलिब्रिटीज किंवा फिटनेस कोच त्यांचं एक डाएट शेअर करतात आणि आपण ते रँडम फॉलो करतो आणि असं मी खूप वेळा केलंय. म्हणजे मध्ये माहितीये वॉटर थेरपी, सकाळी उठल्यावर हे पाणी प्या, ते पाणी प्या आणि मग मी पण असं सुरू केलेलं. पण प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाच्या बॉडीची रिक्वायरमेंट, इंटरनल प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे मी फॅट लॉस जर्नीवर आहे आणि अजून एक व्यक्ती फॅट लॉस जर्नीवर आहे. तर दोघांचा डाएट सेम नसू शकतो किंवा मला पीसीओडी आहे, तुम्हालाही पीसीओडी आहे. सो चला मी जे फॉलो करते ते तुम्ही पण फॉलो करा, असं नाही होत. ॲब्सोल्युटली नाही होत. कारण हे डाएट आहे. जर ते चुकीच्या पद्धतीने घेतलं किंवा इकडची गोष्ट तिकडे झाली, त्याचा कदाचित वेगळाही परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे योग्य व्यक्ती, तज्ञ व्यक्ती आणि एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडनंच सल्ला घेऊन तुमचं जे डाएट आहे ते फॉलो करा. प्लीज रँडम डाएट फॉलो करू नका. त्याचं काहीच यूज नाही, कारण मी हे खूप प्रकार लॉकडाऊनपासून केलेत आणि नंतर मला रिअलाईज झालं की अरे आता आपण जे डाएट फॉलो करतोय हे सिंपल होतं, हे घरगुती होतं, हे फॉलो करायचं होतं. पण का फॅन्सी गोष्टी किंवा का वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स रात्री भिजत घाला पाण्यात, मग ते सकाळी प्या वगैरे. ते काही लोकांच्या बॉडीला सूट होत असेल, बट दॅट डझंट मीन की ते सगळ्यांच्या बॉडीला सूट होईल. सो डाएटचा प्रकार सिंपल, सोपं, नो सप्लिमेंट्स, कुठल्याच गोळ्या नाही आहेत. पीसीओडी माझा ॲब्सोल्युटली रिव्हर्स झालाय, पूर्ण कंट्रोलमध्ये आलाय. खरं तर 1 महिन्याचं मी हे ट्रान्सफॉर्मेशन जर्नी घेतली होती, पण 1 महिन्यात एवढे चेंजेस आलेत. तर मी ठरवलं की आता आपण हे 2 महिने कंटिन्यू करूया आणि मग 2 महिन्यानंतर मग म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया. पहिल्या महिन्यामध्ये माझं फक्त 1.82 केजी वेट कमी झालं. पण जर तुम्ही फोटो बघितलात बिफोर आफ्टर तर तुम्हाला सहज वाटेल की 4-5 किलोचं वजन कमी दिसतंय. तर हे सगळं जे होतं ना ते वजन नव्हते, सगळं स्वेलिंग होतं, वॉटर रिटेन्शन होतं किंवा म्हणतो ना आपण एक ते इन्फ्लमेशन असतं बॉडीमध्ये, सूज असते. साखरेमुळे वगैरे येणारी, इन्सुलिनमुळे वगैरे येणारी ती, इन्सुलिन रेझिस्टंट झाल्यामुळे. सो ते सगळं होतं. त्याच्यामुळे 1.82 केजी कमी झालं. दुसऱ्या महिन्यामध्ये डाएट थोडंसं रिग्रेस होतं. काही-काही गोष्टी चेंज केल्या. फास्टिंग डाएट केले. आठवड्यामध्ये बटरमिल्क फास्टिंग 2-2 होते. सो त्याचा मला खूप जास्त छान रिझल्ट मिळाला आणि आता 2 महिन्यानंतर जेव्हा फॅट लॉसचा एक रिझल्ट बघितला, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 5 किलो वजन कमी झालं. आता माझं वजन 48.20 केजी आहे आणि जर्नी तर आता ही सुरूच राहणार आहे. डाएट असं होतं की ज्याची आता मला खरं सवय झाली. सो ते मी लाईफ लाँग यूज करू शकते. घरगुती आहे, काही फॅन्सी गोष्टी नाहीयेत. काही वेगळं करावं लागत नाही. जे घरी बनतं तेच. फक्त ते कधी खायचं, कुठल्या प्रमाणात खायचं, किती गॅप असला पाहिजे, एवढंच, दॅट्स इट. दुसरी गोष्ट म्हणजे वर्कआउट. आता वर्कआउट हे लोक इतकं छान घेतात की आठवड्यातून 3 वर्कआउट्स असतात ऑनलाईन. घरीच वर्कआउट, मी कुठलेही जिम जॉइन केलं नाही. माझ्याकडे 2 डंबेल्स आणि रेझिस्टंट बँड्स होते. सो ते यूज करून आम्ही खूप वेगवेगळे प्रकार केले. बॉडी वेट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्याच्यानंतर कार्डिओचा प्लॅन देतात. सो 3 दिवस ऑनलाईन सेशन्स घेतात. पर्सनल ट्रेनर्स असतात तुमच्यासाठी आणि अल्टरनेट डेज मग कार्डिओचा पण प्लॅन देतात आणि कंटिन्युअस ग्रुपमध्ये फॉलोअप्स असतात. तुम्ही काय खाल्लं, किती खाल्लं, काही त्रास होतोय का? आणि मला स्टार्टिंगला एक भीती वाटत होती, कारण साखर सोडण्याचा मी खूपदा प्रयत्न केला. सो आत्ताही तेच वाटलं, की 2-3 दिवसानंतर मी परत चहा बिस्किट खाणार आहे. पण 2 महिने झाले मी चहा बिस्किटला हातही लावला नाहीये किंवा मला साखर तशी खाण्याची इच्छा होत नाही. हां, पिरियड्सच्या दरम्यान अ, आधी 2-3 दिवस गोड खाण्याचं क्रेव्हिंग होतं. पण त्याला सुद्धा साखरेला अल्टरनेट असतात. दुसरे गोड्स, मग गोडमध्ये काहीतरी मग मनुका, ड्रायफ्रूट किंवा फ्रूट वगैरे. कारण या 2 महिन्यात मी फळंही खाल्ली नाहीयेत. पण मग त्यावेळेला गोड खावंसं वाटतं, सो मी त्यावेळेला मग फ्रुट्स किंवा असं काही खाल्लंय. येस. सो हे होतं की असं डाएट जे सस्टेनेबल असेल, असं डाएट जे पीसीओडी किंवा तुम्हाला जर थायरॉइड असेल, पीसीओएस असेल किंवा पोस्ट प्रेग्नन्सी वाढलेलं वजन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ना एका पॉइंट नंतर लोक गिव्ह अप करून देतात. पण 1 ते 1.5 महिन्यामध्येच इतका छान डिफरन्स दिसतो. पीसीओएसमध्ये पण मोस्टली. आता मला तर फक्त पीसीओडी होता. काही-काहींना पीसीओडी प्लस थायरॉइड असतो. सो ते एक वेगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स बॉडीमध्ये झालेला असतो. त्यामुळे नॅचरली कुठल्याही गोळ्या, कुठलीही औषधं, कुठलीही सप्लिमेंट न घेता फक्त आपल्या डाएटमध्ये योग्य बदल, वर्कआउटची एकदा सवय लागल्यानंतर तुम्ही वर्कआउटशिवाय नाही राहू शकत. छान असं. आणि बरं ते पण ना रँडम, म्हणजे ज्यांनी जिम जॉइन केलं असेल त्यांनी हे एक्सपिरियन्स केलं असेल, आय एम शुअर. जिममध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी एवढं काय-काय करून घेतात. दुसऱ्या दिवशी बॉडी दमलेली असते आणि तिसऱ्या दिवशी माणूस लिटरली असं म्हणतो की नको मला नाही जायचं जिमला. जर तुम्ही बिगिनर असाल तर. पण इथे तुमची आधी ना फिटनेस टेस्ट घेतली जाते की तुम्ही
स्क्वॉट्स किती मारू शकता? म्हणजे ट्रेनरचं म्हणणं आहे 20 मारा, पण बॉडी जर का 5च मारू शकते स्क्वॉट्स, तर 5च तुमच्याकडून ते स्क्वॉट्स करून घेतात. तुमचं वर्कआउटची लेव्हल पण हळू वाढवतात. सो दॅट वर्कआउटबद्दल अशी क्रेझ निर्माण होईल. असं नाही की "अरे यार, वर्कआउट करायचंय." असं वगैरे काही होत नाही. त्याच्यामुळे ते खूप छान करतात. सो डाएट, वर्कआउट, तिसरी गोष्ट झोप. ती खूप महत्वाची आहे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची बॉडी नवीन डाएटला अडॅप्ट होत असते. तुमची बॉडी वर्कआउटला अडॅप्ट होत असते आणि त्या काळात जर प्रॉपर रेस्ट घेतली, तर तुमची बॉडी छान तुमचं जे फॅट लॉस आहे किंवा ती जी प्रोसेस आहे, ती त्या झोपेमध्ये खूप छान होते. बर्निंग म्हणतो आपण ते. सो त्या सगळ्या गोष्टी खूप छान केल्या जातात. आता फोटोज आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मी अटॅच करतेच आहे व्हिडिओजमध्ये, की काय बिफोर आफ्टर होते, किती काय चेंजेस झाले. बऱ्याच जणांचा पहिला फोटो पहिला फोटो एआय वाटला. म्हणजे दुसरा वाटला तर ठीक आहे. पहिला वाटला, "अरे, आम्ही तर तुला एवढं जाडं कधी बघितलंच नाहीये." कारण तुम्ही मला अशा कपड्यांमध्ये कधीच बघितलं नाहीये. तुम्ही मला माझे आधीचे व्हिडिओज, रील्स, फोटोज हे फक्त मेजरमेंटसाठी म्हणून तसे फिटिंगचे कपडे घालायचे होते, सो दॅट एक्झॅक्ट ट्रान्सफॉर्मेशन कळेल. पण नॉर्मली जर व्हिडिओज गो थ्रू केले, तर मला चेहऱ्यावरूनच कळेल. ते फक्त वजन वाढलेलं दिसून यायचं नाही, कारण मी स्मार्टली कपडे घालायचे. साडी नेसणं म्हणा किंवा लूज टी-शर्ट्स वगैरे किंवा लूज शर्ट्स ऑफिसला. मी तसेही फिटिंगचे कपडे घालत नाही, त्याच्यामुळे ते मे बी तसं जाणवलं नसेल. पण येस, तो माझाच फोटो आहे. आणि Instaवरती तर इतक्या लोकांच्या कमेंट आल्या, की आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन डिटेल्स वगैरे पोस्ट करायला लागले, की हा फोटो बाबा कधी मेमध्ये काढलेला आहे, कधीचा जुना वगैरे नाहीये. सो असं सगळं. सो डाएट, वर्कआउट पर्सनली तुमच्याकडे लक्ष दिलं जातं, फॉलोअप्स घेतले जातात, कॉल्स वगैरे येत असतात आणि अतिशय फ्रेंडली आहेत. मी खूप लोकांच्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल ऐकलंय, की ट्रेनर स्ट्रिक्ट आहेत, हेच का खाल्लं, तेच का खाल्लं वगैरे, वगैरे. इथे तसं नाहीये. इथे ज्या पद्धतीने जे डाएट तुम्हाला देतात, तुम्हाला स्वतःलाच एकतर चीट करण्याची गरज नाही होणार. दुसरी गोष्ट तुम्हाला एकदा रिझल्ट दिसायला लागला 15 एक दिवसात, की तुम्हालाच गोडी निर्माण होईल, की अरे एवढं 15 दिवसात मला एवढा रिझल्ट दिसतो, तर अजून मी केलं तर मला अजून छान रिझल्ट दिसेल. सो 3 महत्त्वाच्या गोष्टींवर खूप छान काय म्हणतो आपण बारकाईने ते लोकं लक्ष देऊन त्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतात. सो 2 महिन्यात माझे पिरियड्स छान डेट टू डेट आलेले आहेत. फॅट लॉस करण्यासाठी म्हणून जॉइन केलं, पण माझं वजन छान 5 किलो कमी झालंय. जे माझं आधी वजन होतं, जे मी म्हणाले 47-48च्या दरम्यान. सो तसं राहिलंय. फिटनेसमध्ये एनर्जी छान राहते. झोप येत नाही. आता दुपारी जी एक ऑफिसमध्ये असतं ना 3-4च्या दरम्यान चहा पाहिजे ते क्रेव्हिंग होत नाहीये. सो अशा बऱ्याच छान हॅबिट्स लागल्यात. साखर आयुष्यातून वजा झालीये आणि खूप हेल्दी हॅबिट्स लागल्यात. खरं तर वजन कमी करणं, जास्त करणं यापेक्षा हेल्दी हॅबिट्स लागणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते मला असं वाटतं या 2 महिन्यात छान झालं. आता महत्वाचं फीज किती? हे सगळं आहे. इतकं सगळा रिझल्ट मिळतोय. गोळ्या नाहीयेत, औषधं नाहीयेत. छान डाएट, असं डाएट जे आपण रोज खातो तेच खायचंय. वर्कआउट सिंपल आहेत. बॉडीला झेपणारे आहेत. काही रँडम वर्कआउट्स नाहीयेत आणि पर्सनली लक्ष दिलं जातं तुमच्यासाठी. एक 5 लोकांची अख्खी टीम महिनाभर, 2 महिने, 3 महिने काम करत असते. मग याची फीज किती? आता फीज जी आहे फी जी आहे ती डिपेंड करते तुमचं गोल काय आहे. फॅट लॉस आहे, वेट लॉस आहे, वेट गेन आहे, पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस करताय का? प्रत्येकाच्या बॉडीची गरज असते. डाएटची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगळी असते किंवा वर्कआउटची रिक्वायरमेंट वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीनुसार हे सगळं कस्टमाइज करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे कोणाला फॅट लॉस असेल, तर मग त्यांचं डाएट वेगळं तयार करा. मग काही लोकांना ॲलर्जीज आहेत, लॅक्टोज इंटॉलरंट आहे. काही लोकांना काही पदार्थ बॉडीला चालत नाहीत. सो इतक्या स्मार्टली खूप डोकं लावून तुमच्या वेळेनुसार म्हणजे ते कधीच सांगत नाही, की सकाळी 6:00ला उठून वर्कआउट करा. मी जेव्हा घरी होते, तेव्हा मी सकाळी 8:00ला वर्कआउट करायचे. पण आता मी संध्याकाळी 8:00ला वर्कआउट करते. कारण आता माझं ऑफिस सुरू झालं. सो त्यांचं अजिबात असं म्हणणं नाही, की 5:00लाच वर्कआउट करा आणि रात्री वर्कआउट करू नका, असं काही नाहीये. सो तुमचं जे शेड्यूल असतं त्याच्यानुसार डाएट बनवतात. तुमच्या शेड्यूलनुसार वर्कआउट्स घेतात. इतकी फिजिबिलिटी असते आणि तुमच्यासाठी काम करतात आणि चांगल्या गोलसाठी. जर तुम्ही Insta चेक केलं तर त्यांचे सक्सेस रेट म्हणजे पी रिव्हर्स झाल्याची खूप उदाहरणं आहेत. जगभरातल्या 15 देशांमध्ये त्यांचे ऑनलाईन सेशन चालतात. हे हे जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे. अनेक ठिकाणी त्यांचे ऑनलाईन सेशन्स आणि इतका पोस्ट वेडिंग आणि म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी जे वजन वाढतं ते कमी करणं किंवा कन्सीव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यासाठीचे वर्कआउट, डाएट हे सगळ्या प्रकारचे सोल्युशन मला असं वाटतं, की इनडायरेक्टली एक आपण डॉक्टरकडेच गेलोय आणि आपल्या बॉडीला आपण नीट करतोय असं मला साधारण वाटत होतं. तर याची जी फीज आहे ही जसं मी म्हणाले प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलते. किती व्यक्तीला किती कस्टमायझेशन
ची गरज आहे, कोणाला 1 महिन्याचं पॅकेज हवंय, 3 महिन्याचं हवंय, 6 महिन्याचं हवंय, वर्षभराचं हवंय. त्याच्यानुसार तो डिस्काउंट कमी जास्त होत राहतो. त्याच्यामुळे एक्झॅक्टली फी किती हे मला सांगता येणार नाही, कारण मला माहित नाही की तुमच्या सगळ्यांचे कन्सर्न काय आहेत किंवा माझं पहिल्या महिन्यातलं डाएट वेगळं होतं, दुसऱ्या महिन्यातलं ॲब्सोल्युटली वेगळं होतं. त्याच्यामुळे रँडम फी सांगणं चुकीचं ठरेल. कदाचित माझी फी तुमच्यासाठी मला जी फी आहे ती कदाचित तुमच्यासाठी ती तुमच्या केसमध्ये ती कमी असेल किंवा तुमच्या केसमध्ये ती जास्त असेल. त्याच्यामुळे फी न सांगता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक Google फॉर्म देते, जो सायन्स बेस्ड फिटनेस क्लबचा आहे. तुमचं नाव, नंबर, काय बेसिक तुमचं फिटनेस गोल आहे ते टाका. तुम्हाला त्यांच्या टीमकडनं कॉल येईल आणि देन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पर्सनली डिस्कस करू शकता. आय थिंक ते जास्त फेअर राहील आणि चुकीची इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा खरी इन्फॉर्मेशन देणं मला जास्त गरजेचं वाटतं. त्याच्यामुळे Google फॉर्म जो आहे तिथे चेक करा. मी सायन्स बेस्ड फिटनेस क्लबचं Instagram लिंक सुद्धा देते. फॉलो करा. तिथे तुम्हाला अनेक सेलिब्रिटीजचे ट्रान्सफॉर्मेशन दिसतील. ते बघूनच तुम्हाला छान वाटेल आणि माझे बिफोर आफ्टरचे फोटो तर बघितलेच आहेत. तर डेफिनेटली मी खूप असं स्पेशली मला पीसीओडी आहे, जो रिव्हर्स झाला 2 महिन्यांमध्ये. खरं तर 1 महिन्यात, पण 2 महिन्यात मी जेव्हा चेक केलं तर ती कन्सिस्टन्सी होती. म्हणजे तेवढं पिरियड्स माझे रेग्युलर आले आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे इंटरनली नॉर्मल झाल्या, स्वेलिंग कमी झालं, वजन कमी झालं. तर स्पेशली ज्या मुलींना पीसीओडी आहे, ज्यांनी गिव्ह अप केलंय की आता आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही, प्लीज हे जॉइन करा. इट्स लाइक लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स म्हणू शकतो. ॲटलीस्ट 1 मंथसाठी तर जॉइन करून बघाच. 1 मंथमध्ये शिस्त लागते, डाएटचं रुटीन बसतं, वर्कआउटचं बसतं आणि त्यानंतर जर तुम्ही जॉइन नाही केलंत आणि मग कंटिन्यू तुम्ही तुमचं जरी फॉलो केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. पण मी सजेस्ट करेन 1 महिन्यासाठी तरी करून बघा. खूप कमाल चेंज होतो. म्हणजे एक विचार करा, हे पुढे वाढवून काहीतरी मग मग डायबिटीसच आहे, मग ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, अनेक आजार होणार, मग त्याच्या गोळ्या दररोज खाणार, मग डॉक्टरकडे जाणार. मग त्या सगळ्याचा खर्च करण्यापेक्षा जर का आपण आपली लाईफस्टाईल फिक्स करण्यासाठी एक वन टाइम खर्च केला तर तो आय थिंक सफिशियंट आहे. सो येस, हीच होती माझी फिटनेस जर्नी, हीच होती माझी पीसीओडीची गोष्ट. पीसीओडी आता नो मोर पीसीओडी असं म्हणू शकतो आणि रिव्हर्स पीसीओडी गर्ल असं मी स्वतःला प्राऊडली म्हणू शकते. आणि माझी अशी इच्छा आहे की जसं मी माझी सक्सेस स्टोरी, फिटनेसची सक्सेस स्टोरी शेअर केली, तशी तुम्ही सुद्धा काही महिन्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये येऊन करा. हे मला सांगायला डेफिनेटली आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन, ओके बाय. काळजी घ्या.